नम्र झालेल्या व्यक्तीमध्ये 6 प्रकारचे दोष नसतात. तो खरा नैवेद्य आहे. आणि हा नैवेद्य चंद्र आणि सूर्य असेपर्यंत टिकणार आहे. वीरशैवांचं तत्वज्ञान कसं आहे? सर्व असून त्याचा त्याग करण्याची भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये जन्माला येते त्याला वैराग्य असं म्हणतात. माहेश्वर कसं व्हायचं, प्रसादी कसं व्हायचं, प्राणलिंगी कसं व्हायचं, शरण कसं व्हायचं आणि शेवटी ऐक्यपदाला कसं जायचं. प्रति त्याचे पाहुनिया भक्ती, त्याचे पाहुनिया भक्ती, त्याचे पाहुनिया भक्ती, मनमात्रिया शिवा त्याचे पाहुनिया भक्ती, त्याचे पाहुनिया भक्ती,
पाहुनिया मन्मथ मने शिवा प्रते त्याचे पाहुनिया भक्ती त्याचे पाहुनिया भक्ती त्याचे पाहुनिया भक्ती मन्मथ प्रिय शिवा त्याचे पाहुनिया त्याचे पाहुनिया त्याचे पाहुनिया विषय विलास पाहुन विषय उदास पाहुना विषय उदास पाहुना संतोषला पंचानन संतोषला पंचानन संतोषला पंचानन विषय उदास पाहुना संतोषाला पंचानन संतोषाला पंचानन संतोषाला पंचानन वीर शैव तत्त्वज्ञानी शैव तत्त्वा वीर शैव तत्त्वज्ञानी वीर शैव तत्त्वज्ञानी केवळ ज्ञानाची ही खाणी केवळ ज्ञानाची ही खाणी केवळ ज्ञानाची ही खाणी वीरशैव तत्त्वज्ञानी केवळ ज्ञानाची केवळ ज्ञानाची केवळ ज्ञानाची खाणी लक्ष्मण स्वतःचे लक्ष्मण म्हणे स्वतःचे लक्ष्मण म्हणे स्वतःचे सुख देत सेवकाचे सुख देत सेवकाचे सुख देत सेवकाचे लक्ष्मण म्हणे सुख देत सेवकाचे सुख देत सेवकाचे सुख देत सेवकाचे विषय उदास पाहुन विजय उदास पाहुने विषय उदास पाहुन विषय उदास पाहुने विषय उदास पाहुना संतोषला पंचानन संतोषला पंचानन संतोषला पंचानन विषय उदास पाहुना संतोषाला पंचानन संतोषाला पंचानन संतोषाला पंचानन शंकर उमाई शंकर उमाई जय जय टाळी 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 करवुमाई शंकर उमाई शंकर उमाई शंकर मन्मथ मने शिवा प्राती आ
मन्मथ म्हणे शिवा प्रती मन्मथ म्हणे शिवा प्रती मन्मथ प्रिय शिवा प्रती मन्मथ प्रिय शिवा प्रती मन्मथ मन शिवा प्रती मन्मथ प्रिय शिवा प्रती मन्मथ प्रिय शिवा प्रती विषय पाहुणा विषय उदास पाहुणा विषय उदास पाहुणा विषय उदास पाहुणा हे त्याचे पाहुनिया भके त्याचे पाहुनिया भके विषय उदास पाहुणा विषय उदास पाहुणा विषय उदास पाहुणा विषय उदास पाहुणा मन्मथ प्रिय शिवा प्रती मन्मथ प्रिय शिवा प्रती मन्मथ प्रिय शिवा प्रती मन्मथ प्रिय शिवा प्रती
विषयी उदास पाहुणा विषयी उदास पाहुणा विषयी उदास पाहुणा विषयी उदास पाहुणा विषय उदाहुना विषय उदास पाहुना 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 पंचावदना संतोषला संतोषला
उदास पाहुणा विषय उदास पाहुणा विषय उदास पाहुणा विषय उदास पाहुणा विषय उदास पाहुणा अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। ज्ञानिनां सद्गुरवे नमः। त्रैलोक्यसम्पदालेख्य समुल्लेखनभित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां। शिवहर मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहुनिया भक्ती विषये उदास पाहुन संतोषला पंचानन। वीरशैव तत्वज्ञानी केवल ज्ञानाची ही खानी विषये उदास पाहुन संतोषला पंचानन। लक्ष्मणा मने त्याचे स्तवा सुख देतसे भक्ताचे विषयी उदास पाहुन संतोषला पंचानन। शिवहर 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 शिवहर
या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिः देवै सदा पूजिता सा मां पातु भगवती सरस्वती निशेष जाड्यापहा मन्मथ प्रिय शिवाप्रती त्याची पाहुनिया भक्ती विषये उदास पाहुन संतोषला पंचानन शिवहर 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 हलो 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 क्लियर कर क्लियर स्पष्ट आहे थोडा ब्रास कमी कर त्याचा ट्रबल दे नाही पूर्ण कमी नको करू हॅलो 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 शिवहर 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 गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रस्तुत प्राप्त समयी पवित्र कपिलाधार समाधिस्थ निज सुखाचे निज स्वरूपाचे ज्ञाते असणारे परमहंस स्वरूप असणारे वीरशैव तत्वज्ञानी असणारे श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्या संजीवन समाधीला अनंत अनंत साष्टांग प्रणिपात करून ज्या धर्माचा या संतांनी प्रचार केला त्या धर्माचे संस्थापक जगद्गुरु आद्य पंचाचार्य या आद्य पंचाचार्यांना ज्यांनी प्रेरणा दिली असे सच्चिदानंद स्वरूप भगवान शिव परमात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज या देव संत आचार्य पदाला सर्वप्रथम साष्टांग नमस्कार करूया आणि कीर्तनाच्या चिंतनाला सुरुवात करूया। शिव चिंतनाकडे जाण्यापूर्वी उपोद्घात करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जीवनामध्ये मंगल व्हावं याकरता जन्म आहे, अमंगल निघून जावं आणि मंगलाची प्राप्ती व्हावी याकरता कुणी जप करतं, कुणी तप करतं, कुणी पारायण करतं, कुणी ज्ञान साधना करतं। अनेक प्रकारचे मार्ग आहेत। कशा करता आहेत सर्व मार्ग? मंगलाच्या प्राप्ती करता आहेत आणि जे अमंगल आहे ते निवृत्त व्हावं याकरता सर्व मार्ग सांगितलेले आहेत। संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या दरबारामध्ये संपन्न होत असणारा अखंड शिवनाम यज्ञ, परमरहस्य पारायण तथा जपयज्ञ। जप अत्यंत महत्त्वाचा आहे। जप शब्दाचा अर्थ काय आहे? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर यांना धर्माच्या मार्गाने लावणं म्हणजे जप आहे। शिव आपल्या वीरशैव तत्वज्ञानाच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं, वेदांताच्या माध्यमातून स्थूल सूक्ष्म कारण शरीर आहे, परंतु आपल्या वीरशैव तत्वज्ञानाच्या माध्यमातून योगांग, त्यागांग आणि भोगांग आहे।
या 3 शरीरांना योग्य मार्ग मिळाला पाहिजे, याकरता तप आणि जप अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून एका ठिकाणी सुभाषितकार म्हणतात, जपतो नास्ति पातकम. जप करणाऱ्या व्यक्तीला पातक नाही. आणि म्हणून परमपूज्य राष्ट्रसंत वसुंधरा रत्न श्री शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली तथा माहेश्वर मूर्ती भूषण स्वामी यांच्यामध्ये एक संकल्प झालेला होता. कोणता संकल्प आहे? आपण संकल्प घेऊन आलोत, मुलीला मुलगा येऊ दे, पुढल्या वर्षी पाळणा घेऊन येते मनमत माऊलीला, हे आपले संकल्प आहेत. पण शुद्ध संकल्पाच्या पोटी लाभ होय उठाउटी, शास्त्राचं प्रमाण आहे. आणि तो संकल्प झाला. शुद्ध संकल्पाचे फळ, शुद्ध संकल्पाचे फळ, शुद्ध संकल्पाचे फळ, शुद्ध संकल्पाचे फळ. करी ब्रह्मा केवळ, करी ब्रह्मा केवळ, शुद्ध संकल्पाचे फळ, शुद्ध संकल्पाचे फळ, शुद्ध संकल्पाचे फळ. करी ब्रह्मा करी ब्रह्मा शुद्ध संकल्पाचे फळ, शुद्ध संकल्पाचे फळ, शुद्ध संकल्पाचे फळ. शुद्ध संकल्पाचे फळ, हा करी ब्रह्मची केवळ. हा शुद्ध संकल्पाचं फळ मानवाला, नराला काय करतो? नारायण करतो. आणि म्हणून मन्मथ माऊलींनी परमरस्यामध्ये सांगितलं, जे नर करती शिवधर्म आचरण, तयाचे तुटे जन्म मरण. जन्म मरण तुटणं म्हणजेच ब्रह्म होणार. शिवहर आणि असा शुद्ध संकल्प झाला. आप्पांनी सांगितलं की मानवाच्या जीवनामध्ये विश्व कल्याणाकरता सप्तकोटी जप करणं अत्यंत आवश्यक आहे. मग तो सप्तकोटी जप करण्यासाठी जो संकल्प करण्यात आला होता, त्या संकल्पाला आज काय झालेली आहे? परिपूर्णता मिळत आहे. परिपूर्णता. जप आणि संकल्प कधी संपत नसतात, कारण संकल्प आणि विकल्प हे मनामध्ये तयार होत असतात. आणि मन हे अंतःकरणाला जोडलेलं आहे. लक्षात आलं का? आणि ते मन, त्या मनाची देवता कोण आहे? चंद्र आहे. चंद्रमा मनसो जात चक्षुसूर्यो अजायत. मनाची देवता कोण आहे? चंद्र आहे. आपण जे अन्न खातो ते अन्न आपल्या पोटामध्ये गेलंच नसतं जर आकाशामध्ये चंद्र नसता तर. आणि त्या चंद्राचं महद भाग्य आहे की त्या चंद्राला सुद्धा प्रकाश देणारा लिंग आहे, त्या सूर्याला सुद्धा प्रकाश देणारा लिंग आहे. आणि म्हणून त्या लिंग तत्वाची उत्पत्ती सांगितलेली आहे. स्थीयते लियते यत्र जगत एतत् चराचरम तत् लिंग इति आहुः. जगाची उत्पत्ती, जगाची स्थिती आणि जग लय ज्या ठिकाणी पावतं त्याला लिंग म्हणतात. आणि त्या लिंगाचा एक अवतार म्हणजे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य. शिवहर आणि तो सप्तकोटी मंत्राचा जप केला होता महाराज. 7 कोटी संकल्प झाला, परंतु जप झाला किती? 49 कोटी जप झाला. 49 म्हणजे पहा, देनेवाला देता है तो देता छप्पर फाडके, अशा पद्धतीनं हा विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हा कायिक, वाचिक आणि मानसिक असा 3 प्रकारचा जप असतो. कायिक म्हणजे तोंडानं बोलणं, वाचिक आणि मानसिक
आणि या 3 प्रकारच्या माध्यमातून, या 3 करणांच्या माध्यमातून जप विधान केलं जातं. प्रत्येकाचा जसा संकल्प असेल तसा आपण सर्वांनी जप केला आणि त्याची पूर्ती म्हणून या ठिकाणी आपण अखंड शिवनाम सप्ताह केला. हे अत्यंत सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखा योग आहे, लक्षात घ्या, सुवर्ण अक्षरामध्ये. तसं वास्तविक पाहता जप कशासाठी करावा, जपामध्ये महत्त्व कशाला आहे, ज्ञानाला की नामाला? जपामध्ये महत्त्व ज्ञानाला आहे की नामाला आहे? नामाला आहे, बरोबर आहे ना. मग नाम म्हणजे काय? पाणिनी नावाचे ऋषीमुनी वाहून गेले आणि त्यांनी नाम शब्दाचा अर्थ सांगितला. नमयती तारयती इति नामः. नाम म्हणजे काय? जे नमन करायला शिकवतं त्याला नाम म्हणावं. नाव घेणारी व्यक्ती कशी असते? नम्र झालेली असते. आणि जी व्यक्ती नम्र होते त्याच्या जीवनामधलं परिवर्तन सांगितलं. नम्र होता सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती. नम्र भास शिवाची विभूती. भास शिवाची विभूती. नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती. झाला सर्वाभूती. भास शिवाची विभूती. भास शिवाची विभूती. नम्र झाला सर्वाभूती. नम्र झाला सर्वाभूती. नम्र नम्र झाला सर्वाभूती. भाषे शिवाची विभूती. भगवान शिवाची विभूती दर्शन करायचं असेल तर ते कोणत्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतं आपल्याला? नम्र झालेल्या व्यक्तीमध्ये. नम्र झालेला व्यक्ती कसा ओळखावा? सोनं कसं ओळखावं त्यासाठी जसं विधान आहे, विधी आहेत, तसं नम्र झालेला व्यक्ती कसा असतो त्याकरता सुद्धा विधान आहे. नम्र झालेल्या व्यक्तीमध्ये 6 प्रकारचे दोष नसतात. कोणकोणते? षडदोषा पुरुषेनेह, हातव्यम भूतिमिच्छता, निद्रा तंद्रा भयम क्रोधम, आलस्यम दीर्घसूत्रता. निद्रा तंद्रा भय क्रोध आलस्य दीर्घसूत्रता या 6 प्रकारचे दोष नम्र झालेल्या व्यक्तीमध्ये राहत नाहीत. आणि असा व्यक्ती ओळखायचा असेल जो 10 तास झोपत असेल तो नम्र नाही, आहे की नाही? आणि विशेष कीर्तनात ज्याला झोप येत असेल तो तर होऊ शकत नाही. पण गंमत आहे, कीर्तनात जे झोपतात त्यांना दोष देऊन जमत नाही. कारण ते ज्यावेळी पाळण्यामध्ये होते त्यावेळी त्यांना त्यांच्या आईनं सांगितलेलं असतं की झोप नाही तर बुवा येईल, आहे की नाही? आणि बुवाला बघितलं कीर्तनात ते झोपतात. मग आता दोष कुणाचा? त्यांचा की त्यांना दिलेल्या संस्कारांचा? बोला ना. त्यांना दिलेल्या संस्कारांचा. संस्कार जिथं प्राप्त होता त्याला जपयज्ञ म्हणावं. शिवहर पहा, भगवान शिवाच्या लीला किती आहेत. लीला तांडव पंडित. लीला करण्यामध्ये पंडित आहे आणि सामान्य लीला नाही. तांडव ते आपण डोळ्यानं पाहू शकत नाही, डोळ्यानं पाहू शकत नाही. एवढ्या तांडव लीला भगवान शिवाच्या आहेत.
आणि त्या भगवान शिवप्रभूंना मन्मथ स्वामींच्या बद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे. एखाद्या शक्तीबद्दल प्रेम होणं नवल नाही महाराज, नवल नाही शक्तीबद्दल प्रेम होणं, पण एखाद्या पुरुषाबद्दल प्रेम जन्माला येणं यामध्ये नवल आहे. आणि ते नवल मन्मथ माऊलींनी केलेलं आहे. कशाच्या माध्यमातून? भक्तीच्या माध्यमातून. शिवहर पहा, मन्मथ स्वामींना प्रिय अनेक जण असतील, पण भगवान शिवांना प्रिय कोण आहेत? मन्मथ माऊली आहेत. लक्षात आलं का? सरपंच माझ्या ओळखीचा आहे, मी म्हणणं फार मोठी गोष्ट नाही, पण सरपंचांना म्हणावं तो माझ्या ओळखीचा आहे. आपलं कसं आहे, आपण म्हणतो तो आमदार, अहो मी ओळखतो, पण हा जवळ गेला तो सही सुद्धा देत नाही. याला काही अर्थ नाही. मन्मथ स्वामींच्या बाबतीत मात्र उलट आहे. मन्मथ स्वामीच्या बद्दल शिवाच्या मनामध्ये प्रेम आहे. आणि का प्रेम आहे? कारण माऊली भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यामध्ये ज्यावेळी संवाद झाला आणि त्या संवादामध्ये पार्वती मातेने विचारलं की भगवान शंकर तुम्ही कुठे राहता? न अहम वसामी कैलासे नच मंदिरे. आम्ही कैलासामध्ये मंदिरामध्ये राहत नाही, तर मद भक्ता यत्र तिष्ठन्ति तत्र तिष्ठामि पार्वती. माझे भक्त ज्या ठिकाणी भक्त गायन करतात त्या ठिकाणी मी राहतो. मग मन्मथ स्वामी काय करतात? या जगामध्ये भक्तीचं दुकान घेऊन आलेली आहेत. आणि भक्ती किती प्रकारची आहे? नवविधा भक्ती आहे. कोणकोणती आहे ती? श्रवणम कीर्तनम शंभू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम कीर्तनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम. या नवविधा भक्ती आहेत. या नवविधा भक्तीचं शिरोमणी पद कुणाकडे आहे? मन्मथ माऊलींच्याकडे आहे. म्हणून मन्मथ माऊली भगवान शिवाला आवडतात. आपल्याजवळ कोणती भक्ती आहे सांगा ना? आपल्याजवळ कोणती भक्ती आहे? आपल्याजवळ भक्ती आहे नाही असं म्हणणार नाही, नाहीतर 300-400 किलोमीटर लांबून तुम्ही या ठिकाणी आला असता का? हा, आहे की नाही? कारण भक्तीचं स्वरूप असं सांगितलंय, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. भक्ती कशी आहे? सा म्हणजे ती, ती म्हणजे कोण? भक्ती. कशी आहे? प्रेम स्वरूप आहे. आणि प्रेमामध्ये जातभेद नाही, प्रेमामध्ये वर्णभेद नाही, प्रेमामध्ये आश्रमभेद नाही, प्रेमामध्ये अवस्थेचा भेद नाही. प्रेम कधीही होऊ शकतं. आणि म्हणून सांगितलं भक्तीचं स्वरूप काय आहे? सातू अस्मिन प्रेम स्वरूपा. आणि ती प्रेम स्वरूप असणारी भक्ती मन्मथ माऊलींनी धारण केली आणि जगाला दाखवली. म्हणून ते भगवान शिवाच्या दृष्टीमध्ये प्रिय झाले. शिव आता हे एक चिंतन आहे. दुसरं चिंतन असं आहे, भक्ती धारण करा किंवा भक्ती धारण केल्यावर भगवान शिवाला आपण प्रिय होतो, हे जर सत्य असेल तर सर्वांनी भक्ती धारण केली पाहिजे. पण भक्ती धारण केल्यावर परिणाम काय होतो? दुधामध्ये विरजण टाकलं तर परिणाम दह्याचा आहे, बरोबर आहे? तसं भक्ती अंतःकरणामध्ये धारण केल्यावर परिणाम असा आहे, अंतःकरण पवित्र होतं. काय होतं? अंतःकरण पवित्र होतं. आणि अंतःकरण पवित्र झाल्याशिवाय ज्ञान स्थापन करता येत नाही. ज्ञानाची स्थापना करायची असेल तर अंतःकरण पवित्र हवं. आणि अंतःकरण पवित्र करण्यासाठी काय असावं पाहिजे? भक्ती पाहिजे. म्हणून महिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंताचार्य सांगतात की मोक्ष साधन मार्गेनं मोक्ष प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल? भक्ती एव गरीयसी.
भक्ती एव गरीयशी, भक्तीच तुम्हाला धारण करावी लागणार आहे. आणि ती भक्ती मन्मथ माऊलींनी धारण केली आणि साक्षात भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिलं आणि ते स्थळ त्या ठिकाणी आपण कीर्तन करतोय. वास्तविक पाहता हा झाला पौराणिक विचार. आता यामधला तुम्हाला तात्विक विचार सुद्धा मी सांगून देतो. तात्विक विचार असा आहे, देव आणि भक्त यामध्ये अंतर नाही. का? देवाचं आपलं नातं कसं आहे पहा. ममे वंशो जीवलोके जीवभूतच सनातनः. आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? सनातनी. सनातन म्हणजे काय? कोणी सांगल का? कोण सांगू शकतं सनातन म्हणजे काय? ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातनः. यामध्ये सनातन म्हणजे काय तर असं सांगितलं जातं, सना भवती इति सनातनः. म्हणजे जे कधीच जुनं होत नाही. काय? जे कधीच जुनं होत नाही त्याला काय म्हणावं? सनातन. आपला धर्म जुना आहे की नवा आहे? नाही, धर्म जुना आहे आपल्या दृष्टिकोनातून, पण धर्म जुना कधी होऊ शकत नाही. सोनं कधी हे होऊ शकतं का अपवित्र? जसं सोनं अपवित्र होत नाही तसा धर्म जुना आणि नवा कधी होत नाही. शिवहर आणि म्हणून मन्मथ माऊली सुद्धा भगवान शिवाचे अंश आहेत. आणि म्हणून मन्मथ माऊली आणि भगवान शिव या दोघांची मधली जी भक्तीचं नातं आहे ते अंशी भाव आहे. कोणता आहे? अंशी भाव. त्यांना एकमेकांच्या संवेदना, एकमेकांची वृत्ती ऑटोमॅटिकली कळते. आणि म्हणून जिथं अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरअहंकार सुख दुःख सुखशमी. सुख आणि दुःखामध्ये समान राहणारा, प्रत्येक प्राणी मात्रांना समान पाहणारा, उन्हाळा हिवाळा पावसाळा यामध्ये भगवंताच्या प्रती एकाकार वृत्तीनं निष्ठा करणारा जो असतो त्याला संत म्हणतात. आणि असे संत भगवान शिवाला प्रिय आहेत. अभंगाचं पहिलं शिवा
प्रती त्याची पाहोनिया भक्ती. लक्ष द्या, भगवान शिवांना त्यांच्या मनामध्ये मन्मथ माऊलींच्या बद्दल प्रेम जन्माला आलं, कारण मन्मथ माऊलींनी भक्ती धारण केली होती. आता भक्ती म्हणजे काय मला सांगाल का कोणी? बघा, शिवसंत लक्ष्मण महाराज यांनी मन्मथ माऊलींच्या बद्दल काढलेले हे उद्गार आहेत. आणि या उद्गाराच्या माध्यमातून मन्मथ माऊलींची दृष्टी कशी होती, मन्मथ माऊलींची बुद्धी कशी होती, मन्मथ माऊलींचं शरीर कसं होतं आणि मन्मथ माऊलींचं मन कसं होतं याचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही लक्ष देऊन अभंग ऐकला असेल तर तुम्हाला कळेल. पहिल्या चरणाच्या माध्यमातून माऊलींनी भक्ती सांगितली, दुसऱ्या चरणाच्या माध्यमातून माऊलींनी वैराग्य सांगितलं आणि तिसऱ्या चरणाच्या माध्यमातून माऊलींनी ज्ञान सांगितलं. आणि देवाकडे जाण्यासाठी तीनच मार्ग आहेत, भक्ती, वैराग्य आणि ज्ञान. ह्याला प्रमाण आहे. कोणतं प्रमाण आहे? भक्ती ते धनुष्य, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी, ज्ञानबाण सोडी देवावरी, ज्ञानबाण सोडी देवावरी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी, ज्ञानबाण सोडी देवावरी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची ओढी, भक्ती ते धनुष्य, वैराग्य ती दोरी, ज्ञानबाण सोडी देवावरी. देवावर बाण सोडणं एवढं सोपं आहे का? आई वडिलाला एक मुस्काड मारली मुलानं तर त्या मुलाची गावभर चर्चा होते. आणि देवावर बाण सोडणं म्हणजे इहलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक सगळीकडे चर्चा होईल की नाही. पण बाणाबाणामध्ये फरक आहे. एक बाण रक्त काढतो, मृत्यूला प्राप्त करून देतो, आणि एक बाण मुक्त करून टाकतो. मृत्यूला जाणं आणि मुक्तीला जाणं अंतर आहे. भावाभावाच्या भांडणामध्ये एक भाव मेला, मृत्यूला गेला. पण देवादेवाच्या भांडणामध्ये, देवभक्ताच्या भांडणामध्ये जर बाण गेला तर तो मुक्तीला गेला. आणि म्हणून ज्ञानबाण सोडी देवावरी. पण तो बाण सोडायचा असेल तर एक लक्षात घ्या, बाण पकडणं सोपं आहे, पण त्या दोरीचं वर्म जाणलं पाहिजे. वैराग्याची दोरी असावी लागते. आणि दोरी ज्याला बांधायची आहे ते जे काटूक आहे ते कसलं पाहिजे? भक्तिमय पाहिजे. भक्तिमय, भक्तिमय असणारं काटूक, त्या काटुकाला असणारी वैराग्याची दोरी आणि ज्ञानाचा बाण, हे तीन साधनं चालवण्यासाठी हातामध्ये सामर्थ्य असावं लागतं, मनामध्ये सामर्थ्य असावं लागतं, बुद्धीमध्ये सामर्थ्य असावं लागतं. एकाला सांगितलं मन रामः रामो रामाः, त्याला 11 वेळा म्हणायला लावलं महाराज. काय म्हणायला लावलं? शिवः शिवौ शिवाः. सकाळी उठल्यानंतर ना विचारलं, सांगा तुम्हाला रात्री मी पाठ घेतला होता, सांगा शिव शब्दाची प्रथम विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीय भक्ती. त्यानं डोक्याला लागलीच, बोट लावलं आणि शिवः पुढलं काय आठवना. याचा अर्थ काय? शब्दाला स्मरण करणं आणि ती ताकद निर्माण करणं इतकं सोपं नाही आहे. आणि म्हणून भगवान शिवाची भक्ती आणि आपण खात असणारं तूप एकसारखं आहे.
अर्धी वाटी तूप एका वेळेला जर पचत असेल तर या मार्गाकडे याच. आता तुम्ही म्हणाल महाराज भेटतच नाही आम्हाला. अर्धी वाटी तूप ज्याला पचवता येतं त्याला देव कळतो. म्हणजे शरीर माध्यमेन खलु धर्म साधनम. शरीर चांगलं असेल तरच आपण देव करू शकतो, धर्म करू शकतो, भक्ती करू शकतो, वैराग्य धारण करू शकतो, किंबहुना ज्ञान धारण करू शकतो. आपला विषय हा वेगळा आहे. पहिल्या चरणाचं मी चिंतन मांडलेलं आहे. दुसरं चरणाचं चिंतन मांडायचं आहे. पहा, दुसऱ्या चरणाच्या माध्यमातून शिवसंत लक्ष्मण महाराज मन्मथ माऊली कसे होते तर वैरागी होते असं सांगतात. वैराग्य सांगत असताना एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे. काय उदाहरण आहे पहा. तुम्हाला भोजराजा माहित असेल. भोजराजा आणि भोजराजा त्याच्या बायकोवर अत्यंत प्रेम करायचा. तो राजा असाच जप करण्यासाठी जंगलामध्ये गेला. जप केला. एका साधूची भेट झाली आणि साधूंनी अजरामर होण्याचं फळ राजा भोजला दिलं. पण राजा भोज यांनी विचार केला, मला प्रिय कोण आहे? तुम्हाला कोण आहे प्रिय? प्रिय कोण आहे? पत्नी आहे. मग हे फळ माझ्या पत्नीनं खाल्लं पाहिजे. म्हणून राजा ते फळ राजनगरीमध्ये घेऊन येतो आणि पत्नीला देतो. पत्नी म्हणते काय आहे? राजा म्हणतो हे जर फळ खाल्लं की तू म्हातारीच होत नाही म्हणले. हा, तुझी केस पांढरी होत नाहीत. राणीच्या हातामध्ये फळ गेलं. राणीनं मनातल्या मनात विचार केलं, हे फळ खाऊन मी काय करणार म्हणले. हे फळ मी ज्याच्यावर प्रेम करते त्यांनी फळ खाल्लं पाहिजे. राणी राजावर प्रेम करत नव्हती, राणी मंत्र्यावर प्रेम करत होती. ते फळ त्या राणीनं मंत्र्याला दिलं. मंत्र्यानं इतिहास विचारला फळाचा. मंत्र्याला सांगण्यात आलं की हे फळ खाल्लं की म्हातारपण येत नाही, दात पडत नाहीत, इंद्रिय मजबूत राहतात. मंत्री म्हणला हे फळ आपण खाण्यात काय उपयोग नाही म्हणले. हे फळ मंत्र्याचं प्रेम. त्या राजनगरीमध्ये एक दासी होती, तिच्यावर प्रेम. ते फळ त्या दासीला नेऊन दिलं. दासीनं विचारलं या फळाचा उपयोग काय? मंत्र्यानं सांगितलं की हे फळ खाल्लं की तारुण्य तसंच राहतं. मग त्या दासीने विचार केला, मी आयुष्यभर जर दासी राहिले तर आयुष्यभर भांडी घासायचं काम माझ्याकडनं काय जमणार नाही. म्हणून हे फळ जर राजानं खाल्लं तर प्रजा सुरक्षित राहील, राजनगरी सुरक्षित राहील आणि त्यातून या राज्याचा विकास होईल. ही दृष्टी ठेवून त्या दासीनं ते फळ कुठं दिलं? राजाजवळ. ते किती घर फिरत बघतात. मग राजाला सगळा इतिहास लक्षात आला आणि मग राजाला वैराग्य धारण करण्याची वेळ आली. आणि म्हणून राजानं लिहिलं, एक शृंगार शतक आहे, एक वैराग्य शतक आहे आणि एक ज्ञान शतक आहे. आणि त्या शृंगार शतकामध्ये लिहिलेलं आहे, याम चिंतयामी सततम मयि सा विरक्ता. याम चिंतयामी, मी सतत आसनी भोजनी गमनी क्षयनी, प्रत्येक अवस्थेमध्ये मी तिचं स्मरण करत होतो. पण ती मात्र दुसऱ्याचं स्मरण करते म्हणून तिचा धिक्कार असो. धिक्तांच मांच इदमांच मांच, म्हणून तिचा धिक्कार असो, या राजनगरीचा धिक्कार असो, या धनाचा धिक्कार असो, आणि सगळं सोडतो आणि वैराग्य धारण करतो. याला म्हणायचं वैराग्य. खिशामध्ये रुपया नाही आणि मला वैराग्य म्हणायचं, याला वैराग्य म्हणता येत नाही महाराज. सर्व असून त्याचा त्याग करण्याची भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये जन्माला येते त्याला वैराग्य असं म्हणतात. शिवहर स्वाहा स्वाहा मन्मथ माऊलींचं जीवन कसं आहे पहा. मन्मथ माऊलींना विषय पाहिलं की उदासी वृत्ती तयार व्हायची. आपण विषय बघितले की एका गावात कीर्तनला गेलो महाराज आणि म्हणले की थांबा अजून 10 मिनिटं कीर्तन करावं लागेल. म्हणलं का? अजून अन्न शिजू लागले म्हणले. हां, मग अन्न शिजल्या आला म्हणले, वास आला की नाही महाराज? मग आता बंद करा की म्हणले. म्हणजे काय झालेलं आहे, आपल्या भक्ती आणि वैराग्याच्या कथा कशा आहेत पहा.
काही भागामध्ये पंचमीला किंवा षट असते, षटीला कशाची पूजा असते? हा, बरोबर बोलले, बोला. श्वानाची पूजा असते. सोप्या शब्दात बोला की श्वानाची पूजा असते. एका गावामध्ये एकच श्वान होतं महाराज, एका गावामध्ये एकच श्वान. आणि आता त्या श्वानाची पूजा तर अख्ख्या गावाला करायची होती. मग करायचं काय? गावातल्या पंचांनी निर्णय घेतला, कुणीही घरामध्ये घेऊन जायचं नाही, त्या श्वानाला एक पालखी करू म्हणले. आपण त्याला पालखीत बसू, त्याची पूजा करू, मिरवणूक काढू आणि आपली षटीची पूजा संपन्न करू, असा निर्णय घेतला. बघा, आसनावर बसला म्हणजे वैराग्य मिळालं असा अर्थ होत नाही. या संदर्भात मी हा दृष्टांत देतो. त्या श्वानाला पालखीमध्ये बसवलं. 11 वाजता सगळेजण नाश्ता वगैरे करून यामध्ये वेळ लागला. 11 वाजता पालखी निघाली. ऊन डोक्यावर आलं आणि जसं ऊन डोक्यावर आलं, एका महिलेला चक्कर आली आणि तिनं उलटी केली. काय केली? उलटी केली. आणि ती उलटी कुणी बघितली? पालखीतल्या श्वानानं. आता कुत्र पालखीत राहील की कुठं राहील मला सांगा? हा, आणि म्हणून विषयाबद्दल उदास राहणं बोलायला सोपं आहे, अंगी उतरायला मात्र अवघड आहे. शिवाय आणि हे कळालं कुणाला? भगवान शिवाला. विषयी उदास पाहून कुणी पाहिलेलं आहे? भगवान शिवानी पाहिलेला आहे. हा विषयी एकदम उदास झालेला आहे. कांता पुत्र वित्त दिसत असे साच परिते मिथ्या. हा, आणि म्हणून जीवनामध्ये असं वैराग्य आल्याशिवाय आपण भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही. आणि ते वैराग्य शिवसंत लक्ष्मण महाराजांनी मन्मथ माऊलींच्या प्रती पाहिलं आणि म्हणून त्यांनी द्वितीय चरणामध्ये सांगितलं. विजय उदास पाहुन संतोषला पंचानन. आता या पदामध्ये संतोष म्हणजे काय? वेदामध्ये असं सांगितलेलं आहे, संतोष परमम सुखः. हां, परमसुख म्हणजे काय आहे? संतोष आहे. परमसुखाला संतोष असं म्हणतात. आणि तो संतोष भगवान शिवांनी पाहिला कुठं? मन्मथ माऊलींच्या वैराग्यामध्ये. कुठं पाहिला?
मन्मथ माऊलींच्या वैराग्यामध्ये पाहिला. आणि तो कुणी पाहिला? पहिल्या चरणामध्ये शिवाप्रती लिहिलंय आणि दुसऱ्या चरणामध्ये काय लिहिलंय? पंचानन. आनन म्हणजे मुख. या जगामध्ये एकमुखी रुद्राक्ष आणि एकमुखी माणूस भेटत नाही महाराज. सगळे हसले कडे आहे की नाही? पंचानन. पण आमच्या भगवान शिवाला 5 मुख आहेत. 5 मुख. 5 मुख कोणकोणती आहेत? सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान. आपल्या धर्माला 28 आगम आहेत. किती आगम आहेत? 28 आगम आहेत. आपल्या धर्माला 4 वेद आहेत. 28 आगम, 4 वेद, 18 पुराण यांची उत्पत्ती जिथून झाली त्यांना पंचानन म्हणजे 5 मुख असं म्हणायचं. लक्षात आलं का? मग मला सांगा, आता या पंचानन म्हणजे 5 मुख वाला जो है उसो पंचानन कहते हैं. 5 मुख ज्याला असतात त्याला पंचानन म्हणावं. मग या 5 मुखाच्या माध्यमातून या सृष्टीचा विस्तार केलेला आहे. लक्षात घ्या, या सृष्टीचा विस्तार या 5 मुखातूनच झालेला आहे. 5 मुखातून पंचतत्व जन्माला आले, पंच ज्ञानेंद्रिय जन्माला आले, पंच कर्मेंद्रिय जन्माला आले, अंतःकरण चतुष्टय जन्माला आलं, स्थूल कारण सूक्ष्म शरीर जन्माला आलं आणि शेवटी हा संसार सुद्धा या पंचतत्वातूनच निर्माण झालेला आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून वेदांतामध्ये जगताला मिथ्या म्हणतात, पण विशिष्ट अद्वैत वेदांतामध्ये, शिवाद्वैत वेदांतामध्ये संसाराला सुद्धा काय म्हणतात? सत्यच मानतात. सूर्य जर सत्य असेल तर सूर्याचा प्रकाश सत्य, चंद्र जर सत्य असेल तर चंद्राचा प्रकाश सत्य आहे, पुष्प जर सत्य असेल तर पुष्पाचा गंध सुगंध काय आहे? सत्यच आहे. प्रकाशाला नष्ट करायचं म्हणलं तर सूर्याला सुद्धा नष्ट व्हावं लागेल आणि जे नष्ट होते त्याला तत्व म्हणत नाहीत. जे नष्ट होते त्याला तत्व म्हणत नाहीत. आणि म्हणून शिवाद्वैत वेदांत, विशिष्टाद्वैत वेदांतामध्ये जगताला सुद्धा सत्य मानलेलं आहे आणि देवाला सुद्धा सत्य मानलेलं आहे. या ठिकाणी भक्त असणारे मन्मथ माऊली, संत असणारे मन्मथ माऊली आणि भगवान शिव हे दोन्हीही तत्व सत्य आहेत. लक्षात घ्या. हा मिथ्या आहे आणि हा सत्य आहे असं नाहीये. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराहा. जग सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे हा सिद्धांत आपल्या धर्मामध्ये येत नाही. आपल्या धर्मामध्ये जर मी सत्य असेल तर माझ्या समोरला सुद्धा सत्यच आहे. जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे, ऐशी संतांचे उडे निर्भय. या तत्वज्ञानाचा प्रचार ज्या मुखातून झाला त्याला पंचानन असं म्हणावं. शिवसंत लक्ष्मण महाराज यांची दृष्टी पहा काय. ते मन्मथ माऊलींना काय म्हणतात? वीरशैव तत्वज्ञानी. भीमा नदीच्या तटावर वारकऱ्यांनी शिरोमणी नावाची पदवी दिली, तर आजपासून तेव्हापासून आपण त्यांना शिरोमणी 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 असं म्हणत आलो. पण आपल्या सुद्धा संतांनी आपल्या मन्मथ माऊलींना एक पदवी दिलेली आहे. कोणती पदवी दिलेली आहे? शिरोमणी ही वारकऱ्यांनी दिली हो. पण लक्ष्मण महाराजांनी आपल्या मन्मथ माऊलींना एक पदवी दिली. कोणती पदवी दिली? वीरशैव तत्वज्ञानी. ही सामान्य पदवी वाटली. वीरशैव म्हणजे कोण माहित आहे? वी शब्द नोच्यते विद्या, शिव जीवैक्य बोधिता. जीव आणि शिवामध्ये ऐक्यरूप मार्ग दाखवणारी जी विद्या असते त्या विद्येला प्रदर्शित करणारा म्हणजे दर्शवणारा जो धर्म आहे त्या धर्माला वीरशैव असं म्हणावं. वीरशैव कुणाला म्हणावं? विरोध रहितम शैव वीरशैव.
म्हणजे कोणाचाही, कोण्या धर्माचा, कोण्या पंथाचा, कोण्या संप्रदायाचा विरोध न करता आपलं स्वधर्म अनुष्ठान करणारा कोण आहे? वीरशैव आहे. आणि वीरशैव कुणाला म्हणावं? भाळी भस्म लिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या भाळी भस्म लिंग गळा, भाळी भस्म लिंग गळा, भाळी भस्म लिंग गळा, भाळी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, भाळी भस्म लिंग गळा, भाळी भस्म लिंग गळा, भाळी भस्म लिंग गळा, हे शोभे रुद्राक्षांच्या माळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, भाळी भस्म लिंग गळा, भाळी भस्म लिंग गळा, भाळी भस्म लिंग गळा. भाळी भस्म लिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या माळा मुखी मंत्र पंचाक्षर धन्य 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 ते ते शरीर. शरीर धन्य आहे. पंचाक्षरी मंत्राचा जप झाला तर आपण 1 कोटी नाही, 2 कोटी नाही, 47 कोटी जप केलाय. कशाचा? पंचाक्षरी मंत्राचा. आणि सप्तकोटी मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र कोणता असेल तर तो कोण आहे? पंचाक्षरी मंत्र आहे. आणि म्हणून सांगतात जपतो नास्ति पातकम. आपण चिंतन करत आहोत वीरशैव कुणाला म्हणायचं, त्याचं चिंतन केलं. आता वीरशैवांचं तत्वज्ञान कसं आहे? हा, वीरशैवांचं तत्वज्ञान कसं आहे? षटस्थल सिद्धांत आहे, बरोबर आहे? षटस्थल सिद्धांत आहे. आपण प्रत्येक शिवाचार्यांचा जयघोष करत असताना काय म्हणतो त्यांना? काही लोकांनी तर मला वेदांतीच नाव ठेवले, दिगंबर म्हणतच नाहीत. शब्र 108 वेदांत महाराज की जय. आता सांगून सांगून 12 वर्षे होत आली. तसं शब्र मध्ये सुद्धा लय फरक पडालाय आता. हा, श म्हणजे काय? षटस्थल. आणि ब्र म्हणजे ब्रह्मचारी. ब्रह्मचारी हे विशेषण का लावलं? गृहस्थी विशेषण लावता येत होतं गुरुजी, वानप्रस्थी विशेषण लावता येत होतं, किंवा संन्यासी विशेषण लावता येत होतं. पण गृहस्थी का लावलं? कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बाळाला काय करायचं आहे हे पाळण्यामध्ये ठरवायचं असतं. आणि म्हणून मदालासानं कानामध्ये बोध दिला. हा, आता ते घ्यायचं नाही. मला सांगायचं काय आहे, शास्त्रामध्ये एक श्लोक आलेला आहे. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जितम धर्मम, चतुर्थे किम करिष्यती. चौथा मोक्ष तुमची दासी होऊन येईल. पण पहिली अवस्था कशामध्ये घालवा? कशामध्ये घालवा? विद्या अध्ययन करण्यासाठी घालवा. आणि ती विद्या प्राप्त करण्यासाठी अवस्था कोणती असावी? शैशवे अभ्यस्त विद्यानाम, यौवने विषयैषिनाम, वार्धक्ये मुनिवृत्तीनाम, योगे नांते तनुत्यजाम. ब्रह्मचारी अवस्था लागते. आणि म्हणून त्यांना काय म्हणावं? षटस्थल ब्रह्मेश्वर. शिवाचार्यांच्या नावा अगोदर 108 लावतात. कशासाठी लावतात माहिती आहे? नवग्रह आहेत आणि 12 राशी. 12 गुणिले 9 108. त्यांचा अधिपती म्हणजे 108 आहे. शिवार
अशा पद्धतीचं वीरशैव धर्माचं तत्वज्ञान आहे. त्याचं व्यापक स्वरूप सांगायचं म्हटलं तर अंग स्वरूप वेगळं आहे, लिंग स्वरूप वेगळं आहे आणि त्याचं पूर्ण 101 स्थलामध्ये प्रतिपादन सिद्धांत शिखामणी ग्रंथामध्ये केलेलं आहे. आपण नित्य वाचतो, ग्रंथ वाचला पाहिजे. आपण मोठमोठ्या भिंती वाढवल्या पण विचाराच्या भिंती वाढवल्या नाहीत. जो देश विचाराची भिंत वाढवतो त्या देशामध्ये कधीच दरिद्रपणा येत नाही. आज स्पर्धा चालू आहे पण कशाची? सिमेंटच्या भिंती मोठ्या करण्याची. पण ज्ञानाची भिंत मोठी व्हावी याकरता खूप मोठं तप लागतं, खूप मोठं जप लागतो, खूप मोठा आशीर्वाद लागतो, खूप मोठी साधना लागते आणि ती साधना आपल्या सर्वांच्या हातातून झाली पाहिजे. कारण हा सिद्धांत लोप पावला की पुन्हा देवाला जन्माला यावं लागेल. आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला ते सिद्धांत जिवंत ठेवलेले संत भेटले. तुम्हाला माहीत असेल मन्मथ माऊलींचा अनुभवा अमृत नावाचा ग्रंथ होता. तो सापडला कुठं माहीत आहे? सापडला कुठं? आष्टीला सापडला. बरोबर आहे. म्हणजे पहा, मन्मथ माऊलींचं साहित्य संरक्षण करण्यामध्ये लक्ष्मण महाराजांचा हात किती मोठा आहे पहा. म्हणजे संत आणि संत यांच्यामध्ये रूपाचा भेद असेल, शरीराचा भेद असेल, पण सगळे संत वृत्तीनं मात्र एकच असतात. ही दृष्टी देणारे संत म्हणजे लक्ष्मण महाराज होते. स्वाहार 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 स्वाहार. लक्ष्मण महाराज मन्मथ माऊलींच्या प्रती काय म्हणतात? मन्मथ माऊली कोण आहेत? केवळ ज्ञानाची खाणी, केवळ ज्ञानाची खाणी आहे. आणि म्हणून इथं येऊन अगरबत्ती उदबत्ती लावा, त्यात काही नवल नाही. पण इथं येऊन तुम्ही किती परमरस्याच्या ओव्या पाठ केल्या, त्या मन्मथ स्वामींना वधवून कुणी कुणी दाखवल्या आहे का कोणाचं? या यात्रेपासून त्या यात्रेपर्यंत मी एवढ्या ओव्या पाठ केल्या आणि देवा मी तुमच्या समोर त्या म्हणून दाखवत आहे. तो खरा नैवेद्य आहे आणि हा नैवेद्य चंद्र आणि सूर्य असेपर्यंत टिकणार आहे. दुसरा नैवेद्य दाखवणारा सकाळी चढवलेली माळ संध्याकाळी तुम्हाला तिकडं विहिरीमध्ये किंवा नदीमध्ये किंवा तिकडं पलीकडल्या कचरा कुंडीमध्ये दिसेल. बरोबर आहे. पण ही जी ज्ञानाची माळ आहे, जे शब्द सृष्टीचे ईश्वर सबरा भरित गोचर निर्लेप मंगल साचार परमवंदजी. देव सुद्धा तुम्हाला वंदन करायला येईल, फक्त या शब्दाचे अर्थ समजून घ्या. आणि ती दृष्टी लक्ष्मण महाराजांच्या जवळ होती म्हणून त्यांनी मन्मथ माऊलींना काय म्हणले? केवळ ज्ञानाची ही खाणी, केवळ ज्ञानाची खाणी आहे. तिथं दुसरं काहीच मिळत नाही. आमच्या दुकानामध्ये एकच माल आहे, फक्त आणि फक्त ज्ञान. मग ज्ञानच का? तर थोडंसं उपनिषदवाल्यांना विचारू. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते. नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखं पवित्र या जगामध्ये कोणतीच वस्तू नाही. आणि म्हणून ज्ञानाचे पायीक व्हा, ज्ञानाचे पायीक व्हा. ज्ञान प्राप्त करणं महत्त्वाचं आहे. हा मुद्दा आहे. पुढे जाऊन सांगितलं उपनिषदांनी ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे हे आहे की मी ब्रह्म आहे आणि माझ्या दृष्टीला दिसणारं सर्व ब्रह्माचे काय आहेत? अंश आहेत. तत्वमसी ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. ब्रह्म आनंद प्राप्त करायचा असेल तर केवल आणि केवल ज्ञानाची मूर्ती पाहिजे. आणि ज्ञानाची मूर्ती प्राप्त करण्यासाठी भक्तीची मूर्ती आधी असावी लागते. भक्ती घरी ज्ञान वसे, भक्ती घरी ज्ञान वसे, भक्ती घरी ज्ञान वसे, भक्ती घरी ज्ञान ज्ञाना पासी तो संतोषे, ज्ञाना पासी तो
घरी ज्ञानावसे भक्ती घरी ज्ञानवसे ज्ञानवसे भक्ती घरी ज्ञानवसे ज्ञानासाठी भक्ती आणि वैराग्य अत्यंत आवश्यक आहे असा या अभंगाचा भावार्थ आहे. मला सांगायचं आहे, षटस्थल सिद्धांत आहे, अष्टावरण सिद्धांत आहे आणि पंचाचार सिद्धांत आहे. षटस्थलामध्ये कोणकोणती तत्व येतात बेसिकली सर्वांना माहीत आहेत. भक्त, माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य. त्याला काय म्हणावं? षटस्थली. हे सिद्धांत आहेत आणि या सिद्धांताचा अभ्यास आपल्याला असायला पाहिजे. भक्त कसं व्हायचं, माहेश्वर कसं व्हायचं, प्रसादी कसं व्हायचं, प्राणलिंगी कसं व्हायचं, शरण कसं व्हायचं आणि शेवटी ऐक्यपदाला कसं जायचं, हा षटस्थल सिद्धांत ज्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतो त्याला षटस्थल ब्रह्मचारी असं म्हणावे. अष्टावरण कशाला म्हणतात? अष्ट आवरणामध्ये किती कोणकोणत्या तत्व येतात? कोणकोणते तत्व येतात? गुरु, लिंग, जंगम. आता ठीक आहे, गुरु, लिंग, जंगम यांना काय म्हणावं? गुरु, लिंग आणि जंगम यांना पूजनीय म्हणावं. काय म्हणावं? पूजनीय. पुढं काय आहे? भस्म, रुद्राक्ष, मंत्र. बर बर, काय काय आणि एकदा सांगा. हां, भस्म, रुद्राक्ष, मंत्र यांना काय म्हणावं? धारणीय म्हणावं. धारणीय. तीन तत्व आहेत, पूजनीय, धारणीय आणि सेवनीय. सेवनीय काय आहे? तीर्थ आणि प्रसाद. हे सेवनीय आहे की नाही? मग मला सांगा, आपण हा सिद्धांत अशा पद्धतीने कधी समजून घेतला का? आता आपण पूजा करतो कुणाची? इतर देवाची पूजा करू नये असा सिद्धांत नाही, पण स्वतःचा देव खुंटीवर आणि चारधाम यात्रा करतोय. मी आता चारधाम यात्रेला गेलो होतो भूषण महाराज, 200 लोक घेऊन गेलो होतो. कंबर मोडली माझी. कशानं मोडली? चालून नाही, एकाच्याही गळ्यामध्ये लिंग नको. म्हणजे 2 मिनिटं त्या लिंगाचा पूजा, त्या लिंगाचं तीर्थ आणि प्रसाद घ्यायला आपल्याजवळ जर वेळ नसेल तर येणाऱ्या काळामध्ये तो देवसुद्धा तुम्हाला जन्माला घालताना विचार करेल. निश्चित विचार करेल, यांना जन्माला घालव की नाही. आणि म्हणून गतम न सोचम, जे गेलं ते सोडून द्या. इथून पुढं तरी लिंग पूजा नित्य केली पाहिजे, पंचाक्षरी मंत्र जप नित्य केला पाहिजे. आणि ही शिकवण या संतांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून त्यांच्या चरणांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. शिवहर आणि म्हणून लक्ष्मण महाराज म्हणाले की मन्मथ माऊली कशी आहेत? वीरशैव तत्वज्ञानी आहेत, केवळ ज्ञानाची ही खाणी अशी आहेत. आणि केवळ ज्ञान एवढंच आहे का हो मन्मथ माऊलींकडं? परमरहस्य वाचल्यावर आपल्या लक्षात येतं आहे मन्मथ माऊली व्यक्तिमत्व काय आहे. हां, मन्मथ माऊलींच्याबद्दल बोलणं म्हणजे सूर्याला दिवा लावण्यासारखं आहे माऊली. कारण एक तेजस्वी, एक ज्ञानी, एक भक्तीचा पुतळा, वैराग्याचा पुतळा असणारं व्यक्तिमत्व म्हणजे मन्मथ माऊली आहे. आजही समाधीचं दर्शन घेताना ती स्पंदनं आपल्याला जाणवतात.
पण त्या पद्धतीचा भाव त्या ठिकाणी ठेवावा लागतो. नाहीतर मनी नाही भाव रे देवा मला पाव रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव आहे, पण देवाला पाहण्यासाठी ज्ञानाचे डोळे असावे लागतात, चामाचे डोळे असून जमत नाहीत. आणि ते ज्ञान देणारं म्हणजे संतांचं वाङ्मय आहे. संतांचं वाङ्मय आपण नित्य घरामध्ये वाचन केलं पाहिजे. मला आनंद वाटला, गेल्या वर्षी सिल्वासा आपल्या महाराष्ट्रामध्ये येत नाही, गुजरात आणि महाराष्ट्राच्या मध्ये येतं, केंद्रशासित प्रदेश आहे तो. त्या ठिकाणी परमरहस्य पारायण व्हावं, त्या ठिकाणी शिवपाठ व्हावा, त्या ठिकाणी श्रावण मासामध्ये भजनी मंडळांनी भजनं शिकावीत, लिंगपूजा शिकावी. आणि आपण संतांच्या जवळ राहून आपला लिंग कुठं आहे? म्हणजे ही मन खरी ठरली भूषण महाराज. नदीजवळ असणारी घरातली माणसं नदीमध्ये आंघोळ करत गंगेच्याला आंघोळ नाही. म्हणजे जे जवळ असते ना त्याचं महत्त्व नाही. लांब राहून भ्रमर किती लांबून येतो कमळामधला गंध सेवन करायला. तसं भ्रमरासारखी वृत्ती आपल्या सर्वांची झाली आणि लांबून लांबून मन्मथ माऊलींचं तत्वज्ञान आपण सेवन करण्यासाठी या ठिकाणी आलात. आणि म्हणून अभंगाचं तिसरं वीरा शैव तत्वज्ञानी वीरा शैव तत्वज्ञानी वीरा शैव वीरा शैव वीरा शैव केवल दादाची वीरा केवल दादाची क्या बात है. वीरशैव तत्वज्ञानी केवळ ज्ञानाचीही खाणी. केवळ आणि केवळ ज्ञानाची खाणी आहे. कारण ज्ञान म्हणजे लिंग अंग सामरस्य. लक्षात आलं का? लिंग आणि अंग सामरस्य ते ज्ञान मिळावं याकरता वयाच्या 8व्या वर्षी दीक्षा दिली आपल्याला. तशी तर गर्भातच दिली. गर्भाष्टमे कृते दीक्षा. गर्भात घेतली नाही तर वयाच्या 8व्या वर्षी तरी घ्या. आणि तेव्हापासून लिंग आणि अंग सामरस्य, षटस्थल, पंचाचार,
अष्टावरण त्या तत्वांना धारण करून ती पूजा करून आपण काय केलं पाहिजे, ते तत्वज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आणि म्हणून सिद्धांत शिखामणीमध्ये आलेला श्लोक आहे, सिद्धांताख्ये महातंत्रे कामिकाद्ये शिवोदिते निर्दिष्टम उत्तरे भागे वीरशैव मतम परम. वीरशैव मत आगमाच्या उत्तर भागामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते मत म्हणजे लिंग आणि सामरस्य कसं प्राप्त करावं याबद्दल केली गेलेली गोष्टी आहे, संगोष्टी आहे, मत विचार आहेत. आणि त्याला काय म्हणावं, तत्वज्ञान. आणि म्हणून शेवटी लक्ष्मण महाराज सांगतात की बाबा, जे भक्त जो दीन असेल, दुबळा असेल, हीन असेल, कोणी असेल, जो आपल्या मन्मथ माऊलींच्या समाधीचं स्मरण करेल, दर्शन करेल, चिंतन करेल, त्याला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासोबत आता एक माझा ड्रायव्हर आला, गुंजचा नरवाडे. त्यानं 44 फूट भूषण महाराज विहीर खोलली, पण काय पाणी हाती आलं नाही. शेवटी त्याच्या आजीनं त्या विहिरीजवळ जाऊन प्रार्थना केली, जर माझ्या विहिरीला अजून 5 फूट खणल्यावर पाणी लागलं तर ते मी पाणी मन्मथ माऊलीला देईन आणि मगच शेतामध्ये देईन असं म्हटलं. आणि चमत्कार झाला महाराज. 5 फूट 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. 5 फूट फक्त ती विहीर खणली आणि पाणी आज पूर्ण आकाश दिसतं एवढं भरून त्या विहिरीमध्ये पाणी आहे. हा चमत्कार मन्मथ माऊलींचा. थांबा थांबा थांबा, म्हणजे काय चमत्कार दाखवतात म्हणून मन्मथ माऊली श्रेष्ठ आहेत का? त्यांच्याजवळ चमत्कार तर आहेच आहे, पण ज्ञान काय आहे पहा. पंढरीमध्ये तिथल्या ब्राह्मणांना आपल्या मुखातून जे तत्वज्ञान सांगितलं तर त्या ब्राह्मणांनी त्यांना काय दिली, पदवी दिली, शिरोमणी नावाची. हे मन्मथ माऊलीचं ज्ञान आहे. आमच्याजवळ चमत्कार आहे तर ज्ञान नाही, ज्ञान आहे तर चमत्कार नाही, म्हणून आपल्या नावेला छिद्र आहे. आणि तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहित आहे, छिद्र असणारी नाव गंगेच्या पलीकडे घेऊन जाईल का महाराज? ती गंगा सागर करू शकते, ते गंगेमध्ये बुडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून चमत्कारही असावा आणि ज्ञानही असावं. ही मूर्ती म्हणजे मन्मथ माऊली आहेत. आणि हे मन्मथ माऊलींचे उद्गार नाहीत, हे उद्गार कोणाचे आहेत? शिवसंत लक्ष्मण महाराजांचे. योगायोग किती सुंदर आहे बघा. लक्ष्मण महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा आष्टीमध्ये चालू आहे आणि राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांचा जो संकल्प होता सप्तकोटी जपयज्ञ करायचा, तो सोहळा कुठं चालू आहे? लक्षात घ्या, कुठं चालू आहे? कपिलाधार पुण्यभूमीमध्ये चालू आहे की नाही? म्हणजे भूमी संत यांची स्पंदनं आपल्या सर्वांना संतांची आठवण कशी करून देणारा क्षण म्हणजे आजचा क्षण आहे. शिवहर आणि म्हणून सांगितलं की तुम्ही मन्मथ माऊलींना स्तवन म्हणजे स्तुती करा. बघा, स्तुती केल्याशिवाय सरपंच सुद्धा सही देत नाही, तलाठी सुद्धा सही देत नाही. जे नसे ललाटी ते करे तलाटी. जे ललाटात नाही ते कोण करते? तलाठी करते. बरोबर आहे, पण कधी करते? हा, स्तुती केल्यावर. मग मला सांगा, साधारण सरपंचाला खुश करायचं असेल, साधारण तलाट्याला खुश करायचं असेल, साधारण आमदाराला खुश करायचं असेल, साधारण खासदाराला खुश करायचं असेल तर टेबला कान हो, वर्ण हो, काही ना काहीतरी त्याला पत्रम पुष्पम फलम तोयम द्यावं लागतं, तर तो काय होतो? खुश होतो. मग आपली इच्छा
पूर्ण करतो. तसं मन्मथ माऊलीला काय करा म्हणून सांगतात शिवसंत लक्ष्मण महाराज, त्यांची स्तुती करा. काय स्तुती करा? त्यांच्याजवळ असणाऱ्या ज्ञानाची स्तुती करा, त्यांच्याजवळ असणाऱ्या वैराग्याची स्तुती करा, त्यांच्याजवळ असणाऱ्या भक्तीची स्तुती करा. आणि ती स्तुती ऐकून ती तुमच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. अभंगाचं शेवट.
सुख देतसे भक्तात पणिदार सा 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 पणिदार सा 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 सुख देतसे संतोषला पंजानना संतोषला संतोषला गुरुराज माऊली गुरुराज माऊली जय साम जय जय साम जय साम जय जय साम हा तुझा नागी मागो तुझे नाम चंद्रागो नको निजाचा सहवास नको साधू धनेचा नको लोक शरीराचा नको लोकाती एकांत नको परणारी संगती मने पद्म शिवलिंगा चरणापासी जागा अवघ्या शांताचा शंकर झाले दर्शन गंगाचे होया जन्माचे सार्थक एकाएकी समसामे मनमाने भार मागील गेले सुसुता स्मरण कराओ निभाव लगाओ संसार सागर भक्ति बले कराओ अपराधी साहुली जैसे विशेष बताओ काय सदाओ
सर्व जाची चिती माझा शिव शिवदास म्हणे त्यांचे कावे कल्याण त्रिवाची नमस्कार माझा श्रुतीला थोरा नार्या नरा सर्वयाती शिवहार शब्दाची लावावे देवळी दाद माझे अशक्तमी आहे देव सर्वता म्हणून या माता श्रोत्या अभिमान करा शिवदास म्हणे सकळ मिळून जावे शिवचरणी लोटो शंभो हर शंभो शंभो हर